जांभिवली ग्रामपंचायत हद्दीत इंडोस्पेस कंपनी कार्यरत असून या कंपनीने भाडेतत्वावर अनेक कंपन्यांना कामे दिली आहेत. या कामांचे ठेके सरपंच प्रमोद शिर्के आणि इक्बाल खोत यांच्या माध्यमातून स्थानिकांना देण्यात आले आहेत. मात्र विरोधी गटाने आम्हाला काम मिळाले नसल्याचा आरोप करत 3 जून 2026 रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. अजिवली आणि जांभिवली गावातील स्थानिकांना प्रामाणिकपणे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून विरोधक चुकीचे आंदोलन करत असल्याच्या निषेधार्थ जांभिवली ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिर्के यांनी इंडोस्पेस कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पत्रकार परिषद आयोजित केली होती. इंडोस्पेस कंपनी ही खालापूर तालुक्यातील अशी एकमेव कंपनी आहे जिथे 70% स्थानिक कामगार आणि ठेकेदार कार्यरत आहेत. आम्ही कोणताही ठेका स्वतः न घेता गावातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले. एखादी कंपनी स्थानिकांना किती ठेके देऊ शकते याचाही विचार झाला पाहिजे. आम्ही 70% रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. उर्वरित कामे तुम्ही स्वतः घेणार असाल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र कंपनी सहकार्य करत असताना राजकारण करू नका असेही प्रमोद शिर्के यांनी सांगितले. आम्ही निवडणुकाविरोधात लढलो असलो तरी गावातील शांतता आणि विकासासाठी एकत्र आलो आहोत. उपोषणाच्या दिवशी आम्ही आंदोलन करू. त्यांची मागणी रास्त असेल तर आमचे आंदोलन मागे घेऊ. मात्र खोट्या अफवा पसरवून कंपनीला त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. उपोषणाचा कुठलाही फरक पडू नये म्हणून मी एवढ्या संख्येने उतरलोय. कारण ही खालापूर तालुक्यामध्ये ही एकमेव कंपनी अशी आहे की इथं फक्त स्थानिक काम करतात आणि स्थानिक ठेकेदार काम करतात. कुठली कंपनी हे करते हो? हे करत असताना त्या कंपनीला आपण जर सहकार्य नाही केलं तर ही कंपनी, मी काल तुम्हाला सांगितलं की ह्या कंपनीचे 4 कारखाने आहेत. इथला जर बिझनेस त्यांनी तिकडे ट्रान्सफर केला, कामं करणार कुठून आपण? फक्त आमच्या धंद्याचा विषय नाही आहे ना. इथे येणारे जे 1000-1200 कामगार आहेत, खोपोली सारख्या सिटीतून 3 बस येतात. 3 बस म्हणजे एका शिफ्टला जवळजवळ 50 ते 100 माणसं एका शिफ्टला येतात. तुम्ही विचार करा ना, याचा इफेक्ट खोपोली सारख्या सिटीवर किती पडेल. चांगली पेनमधून बसेस येतात, पनवेलमधून एखादी बस येते, कर्जतमधून 2 बस येतात, पालीवरून बस येते. अजून काय सांगायला पाहिजे हो? सगळं चित्र क्लिअर असताना कंपनीने जर माझ्या सारख्याने सपोर्ट नाही केला तर कंपनी खरोखर कारखाने खालापूरमध्ये टिकतील का? माझ्या इथले 4 कारखाने इथल्या स्थानिकांना चांगल्या प्रकारे रोजगार देऊन इथे काम टिकवलेलं आहे. आज युद्धाची भूमिका असून कंपनी कामगारांना बसवत नाही, किती मोठी गोष्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट लेबरला देखील बसवत नाही ही कंपनी. एवढी मोठी गोष्ट असताना अल्टरनेट डेनी त्यांना काम देतात. काम तर देतात, त्यांचं घर तर चालवत आहेत. ह्याची तर जरा जाणीव असू द्या ना. एकंदरीत गावच्या बाजूनी आणि माझ्या ग्रामस्थांच्या बाजूने शेवटपर्यंत या त्यांच्या उपोषणाला लढा देणार, विरुद्ध लढा मी देणार. हे जर उपोषण करत असतील तर कारवाई होण्यापर्यंत मी करणार. असं एक पाहता की ही इंडोस्पेसमध्ये जवळजवळ 7 ते 8 लाख स्क्वेअर फूटचं यांनी वाढवून घेतलेलं आहे. हा जर 7 ते 8 लाखाचा जर टॅक्स आमच्या ग्रामपंचायतीचा जर आला नाही ना तर आम्ही विकास पण 0 करू. विकासही होणार नाही गावामध्ये. इंडोस्पेस आम्हाला टॅक्स देते आणि रेन्युसेसने आम्हाला रोजगार दिलाय. खालापूरला रोजगार दिलाय, कर्जतला रोजगार दिलाय, पेनला रोजगार दिलाय आणि गाववाल्यांना परत धंदे दिलेत. याच्या पलीकडे ह्या अशा कंपनीला जर असे लोक विरोधात गेले आणि कंपनी जर चालू नाही राहिली तर आम्ही करणार काय? म्हणून माझा यांना 100% विरोध राहणार. हा माझा विरोध कायमचा राहणार. आव्हान करतं माझं आहेच ना, त्यांनी त्यांचं उपोषण करावं, आम्ही आमचं आंदोलन सुरू करू. अजिवली गावापेक्षा जांभिवली गावातील अधिक लोकांना कामे देण्यात आली आहेत. सरपंच प्रमोद शिर्के आणि मी स्वतः कोणतेही काम न घेता स्थानिकांना रोजगार मिळवून दिला. यामध्ये कोणताही दुजाभाव करण्यात आलेला नाही असे इक्बाल खोत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी इक्बाल खोत, पद्माकर कदम, अजित खोत, भूषण वंदे, अमरुद्दीन पटेल, रिजवान खीत, आरिफ पटेल, अफान खोत, इम्तियाज खोत, सुनील वावबत, संदेश विचारे, विशाल दलाची, शशिकांत विचारे, नेविकांत घाडगे, मंगेश कदम, मोहन घाडगे, सागर आमरे, अजित दळवी, नरेंद्र दळवी, शरद मालुसरे, दिनेश वाघमारे, दिनेश मोरे, दीपक मोरे, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान 3 जून रोजी होणाऱ्या उपोषणाच्या विरोधात आंदोलन करण्याबाबतचे निवेदन खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर.